माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज मी असं सिंपल असा मेकअप तुम्हाला दाखवणार आहे. सो त्यासाठी मी घेतलेले आहे, पहिले मॉइश्चरायझर लावून घेऊया फेसवरती. मॉइश्चरायझरने अशी चांगली मसाज करायचं जेणेकरून मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब. आणि जरी आपण हाताने करतोय 4 फिंगर्सच यूज करायचे. बघा मॉइश्चरायझर लावल्याने कशी फेसला अशी शाईन येते. मॉइश्चरायझर असं चांगलं लागलेलं आहे. मी सिंपलच असं दाखवणार आहे, जसं मी डेली करते किंवा कुठे नॉर्मल असं इकडे तिकडे जायला करते तसा मेकअप दाखवणार. तुम्ही कमेंट करून सांगा नक्की. मी तुम्हाला हॅवी मेकअप पण दाखवेल नंतर, सो तुम्हाला इझिली मेकअप येईल असं सांगते, म्हणजे तुम्ही घरी करू शकता. हे मी घेतलेलं आहे इनसाईडचं फाउंडेशन. हे मॅट लुकमध्ये आहे, म्हणजे प्रायमर नाही लावलं ना तरी जमेल. एवढी क्वांटिटी घ्यायची. फाउंडेशन वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान आहे, असं म्हणजे तुमच्या बजेटमध्ये येणारा असं प्रोडक्ट आहे. मी हातानेच ब्लेंड करते, तुम्हाला पाहिजे तुम्ही ब्लेंडरने ब्लेंड करू शकता. फोरहेडला पण लावून घ्यायचं व्यवस्थित. हाताने ब्लेंडिंग माझी चांगली होते म्हणून मी हातानेच ब्लेंडिंग करते कधी पण. हे इनसाईडचे प्रोडक्ट हे खूप छान आहेत, कमी कॉस्टमध्ये आहेत पण खूप छान अशा आहेत. त्याच्या लिपस्टिकही मी वापरते, लॉंग लास्टिंग आणि मॅटमध्ये येतील, तुम्हाला वॉटरप्रूफमध्ये येतील की ते तुम्ही पावसात वगैरे जा. ती लिपस्टिक आहे तशीच राहणार. ते मी लावणार आहे लास्टला, तुम्हाला दाखवेन. नेकलाही लावून घ्यायचं चांगलं. असं लावून झालेलं आहे. आता कॉम्पॅक्ट, तुम्ही कॉम्पॅक्ट लावा किंवा लूज पावडर लावा. मी लूज पावडर लावणार आहे, क्रायलॉनची आहे. हे 3 शेड मिक्स करून बनवलेली पावडर आहे मी. नेकला पण लावून घ्यायचे चांगले. इवन टोन दिसतो त्याने, नाहीतर फेस आपला फेअर दिसणार. असंच होतं माझ्यासोबत, सारखं काही ना काही पडतच राहतं.
करायचा नॉर्मली. कॉम्पॅक्ट लावल्यानंतर हे आय शॅडो पॅलेट आहे, त्याचा मी ब्लॅक कलर घेऊन आयब्रो फिल करणार आहे. आयब्रो फिल करताना कधी पण मागच्या साईडनी आपल्याला फिल करत पुढं यायचं आहे. आपण जर जास्त क्वांटिटी घेतली ना, मग पुढे असं लेअर बनणार, ते दिसून येतं. सो पहिले आपण मागं मागं करत मग पुढे यायचं. आणि पुढची साईड करताना ब्रशमध्ये क्वांटिटी नाही पाहिजे आपल्या. सो बघा डिफरन्स, बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात डिफरन्सेस दिसत आहेत ना. मागच्या साईडनी केल्याने अशी क्वांटिटी मागे जास्त जाते, पुढे कमी येते. तुम्हाला ब्राऊन पाहिजे, तुम्ही ब्राऊनही घेऊ शकता. ब्रश एकदम हलक्या हाताने आपल्याला पकडायचा आहे. सो बघा आयब्रो फिल करून झालेले आहे माझे. तर मी लाईटली असा आय शॅडो लावणार आहे, लाईटली लावून घेणार आहे. आय शॅडोचं पण तसंच आहे, जी क्वांटिटी एक्स्ट्रा येते ती आपल्याला झटकून अशी घ्यायची आणि पाठच्या साईडने लावत आपल्याला पुढे घ्यायचं. उकलत तरी चालेल, कारण ती क्वांटिटी जास्त येते. म्हणून आपल्याला पहिले पाठच्या साईडने घेत घेत पुढे यायचं आहे. आय शॅडो लावताना कधी पण असा ब्रश यूज करायचा, फ्लफी ब्रश बोलतात त्याला, जेणेकरून आय शॅडो आपलं चांगलं लागतं. बघा पाटनं लावत घेतलं ना, क्वांटिटी मागे बसते, मग तिला तुम्हाला फिल करायचे ब्रशच्या साहाय्याने. जास्त तर आय शॅडो लावत नाही, पण आज असं नॉर्मली लावते.
थोडंच लावलं आहे, जास्त नाही लावलं. तर मी लाईटली पिंक शेड घेणार आहे पुढे लावायसाठी. हे ग्लिटर आहे ते मोस्टली ब्रशने लागत नाही, मी फिंगर घेणार आहे, फिंगरच्या साहाय्याने लाव. हे गोल्डन ग्लिटर आहे. ब्रशपेक्षा फिंगरने चांगलं लागतं, म्हणून मी जास्त फिंगरच यूज करते. बघ आईज मेकअप नॉर्मलच केला आहे. तर लायनर लावून देते. लायनरचं पण असं आहे, तुम्हाला जो तुम्ही यूज करताय तो करायचा यूज. मी सध्या ब्लू हेव्हनचा करते. असा हा मॅट आहे, म्हणून मॅट मला कशा आवडतात, म्हणून मी मॅट यूज करणार आहे. पुढच्या साईडने आपल्याला बारीक घ्यायचे आणि मागं आपण विंग्स करणार आहोत. तर दुसऱ्या साईडचं पण करून लावून घेतलेला आहे लायनर. कॉन्टर वगैरे नाही करणार आहे मी आता. स्विस ब्युटीचा ब्लश हायलायटर कॉन्टर असं पॅलेट आहे. ब्लश घ्यायचं आपल्याला.
फोनमध्ये मला दिसतच नाही आहे ब्लश लागतोय की नाही, मिररमध्ये बघते. काउंटर असं फिंगरनेही करतात, मी आता फिंगरनेच काउंटर करते. यातला डार्क शेड आहे तो घ्यायचा. जस्ट अशी एक लाईन द्यायची. डार्क दिसण्यासाठी थोडा डार्क शेड घेतला तरी जमेल. नोजचा पॉइंट पकडायचा आणि दोन्ही साईडने ब्लेंड, नंतर ब्लेंड करून घ्यायचं खालच्या साईडला. आणि फिंगरनेच मी हायलायटर लावून घेते नोजवरती. ब्रशने थोडं त्याला क्लीन करून. हायलायटरची कमाल बघा, नोज चमकला ना माझा. हायलायटर आपण लावून फोरहेडवर पण लावून घ्यायचा. ही घेतली आहे इनसाइडची लिपस्टिक मी. खूप छान लास्टिंग आहे ह्याची, लॉंग लास्टिंग आहे आणि वॉटरप्रूफमध्ये आहे. पर्सनली मी यूज करते म्हणून तुम्हाला सांगते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाय करू शकता. ही जास्त कॉस्टली पण नाही आहे, ऑनली 100 रुपीजची आहे. मी घेतली होती तेव्हा. त्याचे न्यूड शेड वगैरे हे छान आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यूज करून बघा. खरंच खूप छान वॉटरप्रूफ आहे, दिवसभर स्टे करते. आणि लावल्यावरती बघाच तुम्ही कशी दिसते. क्वांटिटी पण आहे जशी पाहिजे, 100 प्रमाणे जशी पाहिजे तशी क्वांटिटी त्याच्यात तुम्हाला भेटेल. आणि छान आहे, तुम्ही बाय करा. बघा आता माझं फायनल लुक कंप्लीट झालेला आहे. लिपस्टिक लावली तर माझा लुक फिनिश होणार आहे. सो नक्की सांगा तुम्हाला माझा लुक कसा वाटते, कमेंट करा छान आहे की नाही. सो फायनल लुक कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. नंतर मी तुमच्यासाठी दुसरे वेगवेगळे पण व्हिडिओ घेऊन येईन. क्रायलॉनचे बेस वगैरे आहेत त्याच्यावरती पण. हा फक्त मी इनसाइडचे प्रोडक्ट यूज केलेले आहेत. तरी फिनिशिंग बघा किती छान आलेली. ब्लू हेवनचं लायनर लावलं आहे. जास्त काही कॉस्टली यूज नाही केलेलं आहे. जस्ट मी प्रायमर पण यूज नाही केलं आहे. नॉर्मल स्विस ब्युटीचं आपलं हे घेतलेलं आहे, पॅलेट घेतलेलं आहे. त्याचं फक्त आपण स्विस ब्युटी पण एवढा महाग नाही आहे, 300-400च्या रेंजपर्यंत तुम्हाला भेटून जाईल. आणि आयब्रो किट केलेली आहे मी, ती पण मी नॉर्मलच घेतली होती. ह्याची आहे, नॉर्मलच आहे. मी हा का वापरते कारण मला ह्याच्यामध्ये हा ब्रश भेटलेला आहे, फ्लफी ब्रश आहे. त्याने आयशॅडो आपला चांगला लागतो. त्यामुळे मी ह्या ब्रशमुळं मी हा पॅलेट घेतला होता.
आणि काय वापरलं, हे PSCचं फाउंडेशन पण आहे. नेक्स्ट टाईम मी ह्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन. मी लॅश वगैरे लेन्स वगैरे काय नाही लावलेले आहे, नुसतं नॉर्मल आपला मेकअप केलेला आहे. सो तुम्हाला नक्की सांगा मला कसं वाटलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.